पण कुठलाही वादविवाद करायचा कुठलाही विषय नव्हता नाही. आम्ही एवढंच म्हटलेलो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलंय, रेमडेसिवीर या विषयावर पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये कदाचित ह्या गोष्टींचा उल्लेख असावा, परंतु व्हीसी मध्ये स्पष्टपणे एवढंच सांगितलंय की आम्हाला आमच्या संख्येप्रमाणे आमच्या न्याय हक्काप्रमाणे आम्हाला मिळावं, तेवढी मागणी जरूर केलेली आहे. आणि त्याचं काही असं अगदी अगदी हो नाही असं उत्तर दिलं जात नाही, परंतु त्यांनी प्रधानमंत्र्यांनी गांभीर्याने त्याची नोंद घेतलेली आहे आणि आशा करूया की निश्चित प्रकारे आपल्याला झुकतं माप किंवा आपल्याला झुकतं माप जरी नाही म्हटलं तरी न्याय हक्काने मिळेल अशी आशा जरूर करूया. की नरेंद्र मोदीजी यांनी ज्या ज्या राज्यांमध्ये खरोखर खूप मोठ्या पद्धतीनं संक्रमण पाहायला मिळतंय किंवा ज्यांचा ग्रोथ रेट खूप जास्त आहे त्या ठिकाणी सगळ्या राज्यांना बोलवलं होतं आणि जवळजवळ 9 ते 10 मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पार्टिसिपेट करून आपले आपले म्हणणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा आपल्या राज्याच्या वतीनं जे प्रामुख्याने मुद्दे मांडले ते हेच की ऑक्सिजन, रेमडेसिवीर, वॅक्सिन हे तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळाव्या. जे काही आपली संख्या आहे त्या संख्येला अनुषंगून मिळावं. त्यांनी पत्र सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे आणि अत्यंत संवादपूर्ण त्याला मी म्हणेल म्हणणं त्यांनी मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे साधारणपणे इतर राज्यातून ऑक्सिजन मिळेल ते ऑक्सिजन आम्हाला येण्यासाठी उशीर होतोय. आता विशाखापट्टणमची ट्रेन निघालेली जरूर आहे पण येऊच तर थोडा उशीर लागतो आणि त्यामुळे आम्हाला एअरलिफ्टिंग करून मिळेल का, तर त्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक निर्णय निश्चित प्रकारे झाला की आपल्याला ज्या ज्या राज्यातून आता कोटा मिळेल त्या कोट्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रिकामे टँकर्स एअरफोर्सच्या विमानातून घेऊन गेले जातील आणि येताना ते टँकर्स एक तर ट्रेनमध्ये आणले जातील किंवा जवळचं राज्य असेल तर ते टँकर बाय रोड आणले जातील. तर हा एक महत्वाची एअरफोर्सच्या विमानाने रिकामे टँकर्स घेऊन जाण्याचा जो काही केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे तर त्याबद्दल मला वाटतं की आपल्या राज्याला ऑक्सिजन मिळण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे काही प्रमाणात आपल्याला गती प्राप्त होईल असं मला वाटतं. फक्त एकच आहे की ऑक्सिजन देताना ते आपली संख्या 7 लाख आहे, आपले ऍक्टिव्ह केसेस 7 लाख आहेत आणि त्यामध्ये सहज 10% हे क्रिटिकल केसेस होतात किंवा आपल्याला मॉडरेट आणि सिव्हिअर केसेस होतात. तर त्या अनुषंगाने तिथे ऑक्सिजन लागत असतं आणि म्हणून त्या अनुषंगाने ते न्यायिक पद्धतीनं मिळावं ही अपेक्षा निश्चित प्रकारे अनेक माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की ही आमची व्हीसी संपल्यानंतर आम्ही ऑक्सिजन प्रोड्युसर्स, ऑक्सिजनच्या बाबतीतलं एक अतिशय वेगवेगळे पर्याय काय असू शकतात त्या बाबतीतले सगळे पर्यायाचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन ऑक्सिजनच्या संदर्भात दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय त्यांनी आणखीन काय काय सांगितलेले आहेत, जे पर्याय आपण या ठिकाणी करत आहोत की आपण साधारणपणे आता मी एक सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की वेगवेगळे पर्यायाचा अर्थ आपले PSA प्रकल्प, नवीन PSA प्रकल्प टाकता येतील का, तर ते आपण जिल्ह्याचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय तालुका निहाय PSA प्रकल्प टाका. तो आपण मुद्दा मान्यच केलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी आपले जे फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे ही फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजन निर्माण करतात हवेतून, कारण हवेत 21% ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन असतं. त्यामुळं हवेतील नायट्रोजन हे त्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन ह्या PSA टेक्नॉलॉजीने ते करतात आणि ऑक्सिजन सोडतात. तर हाच प्लॅन्ट हा किड माउंटेड असतो, म्हणजे याचा अर्थ तिथून काढून आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येऊ शकतो. तर अशा इंडस्ट्रीज ज्या आहेत, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीज असतील किंवा प्लॅस्टिकच्या संबंधित इंडस्ट्री असतील की जिथे
नायट्रोजनचा वापर होतोय आणि ऑक्सिजन सोडलं जात आहे, तर त्याचं उलट तोच प्लांट आपल्याला उलट करता येईल. तर असे प्लांट सुद्धा आपण शोधून त्या त्या जिल्ह्यामध्ये वापर करण्याचा निर्णय घेतो आहोत. तिसरा मुद्दा हे नक्कीच आहे की आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सिलेंडर्स कमी पडलेले आहेत. आपण जरूर केंद्र शासनाकडून काही 10-12 हजार सिलेंडर्सची मागणी केलेली आहे. ते उत्पादन येईल त्यावेळेस येईल. परंतु आता साखर कारखान्यांमध्ये सुद्धा माननीय पवार साहेबांनी सुद्धा साखर संघाला सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये असलेले सिलेंडर्स आपण आणावेत आणि ते सिलेंडर्स आपल्याला ऑक्सिजन फिलअप करण्यासाठी उपयोगात आणावेत. तर त्याही बाबतीतली आम्ही सूचना दिली होती. तर काल संपूर्ण होमवर्क करून त्या अनुषंगाने काही शेकड्यांनी सिलेंडर्स उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या जिल्ह्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर मला हेही सांगितलं पाहिजे की जे कारखाने सध्या चालू आहेत, या चालू असलेल्या कारखान्यांमध्ये जिथे को जनरेशन चालू आहे आणि जिथे इथेनॉल चालू आहे, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असलेल्या मशिनरीजचा उपयोग करून काही ॲडिशनल छोटी मशिनरी टाकून त्या कारखान्यावर ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकेल, असं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे. आणि त्या संदर्भातली सुद्धा आपलं अतिशय पटकन त्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. त्यामुळे जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन कसं आपल्याला उपलब्धता वाढवता येईल या संदर्भाचे मी सगळे हे नियोजन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ऑडिट ऑक्सिजनचं करावं अशा सुद्धा सूचना माननीय प्रधानमंत्र्यांनी दिल्या. म्हणजे काय करा, तर वेस्टेज टाळलं पाहिजे. हे वेस्टेज हाय फ्लो नेझल कॅन्युलाच्या ऐवजी जर आपल्याला नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स वापरून जर केलं तर कमी ऑक्सिजन पर मिनिट लागतं, त्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं इन जनरल ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन जात असताना कोणीही अडवणूक करू नये हे सुद्धा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सांगितलं असल्यामुळे त्याही बाबतीत फार स्पष्टीकरण करण्यात आलं की सगळ्यांना पूर्ण सुरक्षा देऊन त्या त्या राज्याचा कोटा त्या त्या राज्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था आपण करूया. हा झाला ऑक्सिजनचा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा जो होता तो रेमडेसिवीरचा. तर रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा ऍक्टिव्ह केसेसच्या तुलनेत रेमडेसिवीर न्याय पद्धतीनं मिळावं हीच सर्वसाधारण सूर सगळ्या मुख्यमंत्र्यांचा होता. मला वाटतं की त्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईल असं प्राईम मिनिस्टरच्या VCच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे वाटतं. त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की ब्लॅक मार्केटिंग रेमडेसिवीरचं थांबलं पाहिजे. त्या बाबतीत राज्यांवर जिम्मेदारी दिलेली आहे. त्यामुळे त्याही बाबतीतली कारवाई आपल्या स्तरावर आपण निश्चित प्रकारे करणं गरजेचं आहे आणि ते आपण प्रभावीपणे करू हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर साधारणपणे जे काही एकत्रपणे येऊन एकजुटीने काम करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितला की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. इथे सध्या कुठलाही राजकारणाचा विषय नसावा, त्याला अधिक जोर देण्याचंही काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वॅक्सिनेशनच्या संदर्भात आता 1 मे पासून फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे आणि त्यामुळं 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना सुद्धा प्रत्येक राज्य मार्केटमधून खरेदी करून किंवा इम्पोर्ट करून सुद्धा देऊ शकेल अशी फ्लेक्झिबिलिटी दिल्यामुळे आता एकच आहे की सर्व राज्यांनी मिळून, बऱ्याचशा महत्त्वाच्या राज्यांनी मिळून एक मागणी जरूर केली की 1 नेशन 1 रेट असावा. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणी केलेली आहे, परंतु त्यावर अजून निर्णय झालेला नाही. तर आपल्या राज्याला सुद्धा या दृष्टिकोनातून आज जो काही आपल्याला 18 ते 44चा वयोगटात आपल्याला वॅक्सिनेशन करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाने आणि तो फार ॲग्रेसिव्हली राबवायचा आहे. कारण ज्या ज्या देशामध्ये आज पूर्ण कोरोनातून मुक्त झालेला इस्रायल असेल किंवा UK मध्ये प्रचंड कमी प्रमाणात आता आपल्याला सगळ्या गोष्टी आढळतात, या सगळ्यांच्या यशाचं रहस्य वॅक्सिनेशन आहे आणि त्यामुळे वॅक्सिनेशन करण्याला आपल्याला महत्त्व द्यायचंच आहे. आणि जरूर वॅक्सिनेशनच्या संदर्भात आपल्याला या सगळ्या अनुषंगाने
जर रेट्स कमी करून मिळाले तर निश्चित प्रकारे अधिक व्यापक पद्धतीने आपल्याला देता येऊ शकेल. आणि जर नाही मिळाले तर मग मात्र आपल्याला कदाचित गरीब घटकांना विसरता येणार नाही. गरीब घटकांची काळजी शासनाने घ्यावी लागेल. आणि अन्य प्रायव्हेट आणि बाकीच्या काही कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि काही लोक असतील तर त्यांना मग त्यांच्या पद्धतीनं आपल्याला काही निर्णय घेता येईल का, या सगळ्याच संदर्भाने मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात या संदर्भाने चर्चा होईल. आपल्याला या लसीकरणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. परंतु या सगळ्यांचाच निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून प्राईज हा फार महत्त्वाचा विषय असतो. आणि प्राईज जी काही मागणी केलेली आहे त्या संदर्भाने आपल्याला कशा स्वरूपाने आपलं एकूण, कारण आपल्याला 2 डोसेस द्यावे लागतील आणि साधारण 18 ते 45 किंवा 44 वयोगटामध्ये साधारण 5 कोटीच्या दरम्यान 5-5.5 कोटीच्या 5 कोटीपर्यंत जवळजवळ हे सगळे लोक असू शकतील. आणि मग त्यांना 2 डोसेस जर द्यायचे म्हणले तर 10 कोटीच्या दरम्यान डोसेस द्यावे लागतील. तर अशा सगळ्या अनुषंगाने जे आर्थिक बोजा येईल त्याचा अभ्यास करून फायनान्स डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. पण एक नक्कीच आहे की गरीब घटकांच्या हद्दीपर्यंत आपल्याला शासनाला मदत करणं शक्य होऊ शकेल. आता शेवटी एकच आहे की आपल्याला या सगळ्या संदर्भाने जर बघितलं तर कोविशिल्ड किती उपलब्ध होतं आणि केव्हा उपलब्ध होईल, किती प्रमाणात उपलब्ध होईल, या सगळ्याच गोष्टी आणखीन यासाठी, कारण आदर पुनावालांशी माननीय मुख्यमंत्री बोलले. त्यांनी असं सांगितलं की 24 मे पर्यंत मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो काही प्रोडक्शन, मी जेवढं काही उत्पादन करेल तेवढं माझं बुकिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 45च्या पुढच्या वॅक्सिनसाठी झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढे मला देता येऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मग काही वेळेस आपल्याला इच्छा असताना सुद्धा थोडी वाट बघावी लागेल असंही परिस्थिती दिसते. तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण बोलणार होते आपल्या भारत बायोटेकशी. तर भारत बायोटेकशी बोलल्यानंतर त्याच्या प्राइजेस काय राहतील, त्याची उपलब्धता किती होईल, या सगळ्याच अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. फक्त एक नक्की आहे की मंत्रिमंडळाने हा निर्णय पक्का घेतलेला आहे की 18 ते 44 वयोगटामध्ये ॲग्रेसिव्ह वॅक्सिनेशन करायचं आहे. 4000 केंद्र आज आपल्याजवळ उपलब्ध आहेत. ते आपण आज आणखीन पण किती वाढवू शकतो, फक्त लस उपलब्ध पाहिजे. आज असं होतंय की बऱ्याच लसीकरण केंद्रावर लोक येतात परंतु पूर्ण लोकांना आपल्याला लसीकरण करता येत नाही, कारण तेवढी लस त्या केंद्रावर उपलब्ध नसते. आणि म्हणून आपल्याला केंद्र गरजेप्रमाणे जरूर वाढवता येतील, कारण आपण उपकेंद्र म्हणजे 4 गावांना एक उपकेंद्र असतं, तेवढ्यापर्यंत आपण लसीकरण करू शकतो. ते सामर्थ्य आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहे, कारण आपल्याकडे कोल्ड चेन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ANM आपली नर्स ट्रेंड झालेली आहे आणि डॉक्टर CHO म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्र वाढवणं अजिबात अडचणीचं नाहीये, फक्त लस उपलब्ध व्हावं एवढीच त्या मागची आवश्यकता आहे. अनेक लस केंद्र बंद आहेत. आपण 1 मे नंतर आपण मोठी करणार आहोत मोहीम. जर आपल्याकडे लसच नाही तर आपण करणार कशी, देणार कशी लस? नाही, म्हणून लसीकरण 45च्या पुढचा कार्यक्रम हा सगळ्याच केंद्र शासनाचा स्वतःचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपली मागणी ही पहिल्या दिवशीपासून अशी आहेच की आपल्याला आपली क्षमता ही जवळजवळ 8 लाख दररोज वॅक्सिनेशन करण्याची आहे. मग ही असताना आपल्याला कमी लस मिळते. आता जे काही ते देत आहेत तेवढं आपण लसीकरण करूया. शेवटी हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि तो आपली मागणी आपण करत राहूया. आता शेवटी थोडा वेळ लागेल, त्याला काही पर्याय नाही. पण जेवढी काही लस मिळते तेवढ्या लसीत आपण कार्यक्षमतेने, आज महाराष्ट्र लसीकरणामध्ये क्रमांक 1चं राज्य पहिल्या दिवशीपासून आहे, ते आजही आहे आणि आपण ते उद्याही ठेवणार आहोत.